नमस्कार, विदर्भ की बात वीकेबी न्यूज के प्राइम टाइम में आपका स्वागत है। अब रुक करते हैं आज की हेडलाइंस पर। नागपुर के वाकी नदी में पिकनिक मनाने गए 4 युवकों की नदी में डूबने से मौत, एक का शव बरामद, 3 की तलाश जारी रहने की खबर। कोतवाली परिसर में युवक की हत्या का लाइव वीडियो हुआ शहर भर वायरल। और नागपुर संभागीय आयुक्त की जिम्मेदारी आईएएस प्राजक्ता वर्मा को 65 वर्षों बाद बनेगी कोई महिला अधिकारी नागपुर संभागीय आयुक्त। और अब खबरें विस्तार से। नागपुर जिले के सावनेर तहसील के वाकी में मंगलवार को 4 युवक की डूबने से मौत हो जाने का मामला सामने आया है। बताया जा रहा है कि द्वारका वाटर पार्क में 8 युवक घूमने के बहाने गए थे, लेकिन वाटर पार्क बंद होने के कारण ये सभी वाकी नदी परिसर में घूमने गए, जिसमें से 4 युवकों की कन्हा नदी में डूबने से मौत हो गई है। सावनेर तहसील के वाकी परिसर में द्वारका वाटर पार्क के पास सैर सपाटे के लिए गए 8 युवकों में से 4 युवकों की डूबने से मौत हो जाने की घटना सामने आई है। पुलिस सूत्रों से मिली जानकारी के मुताबिक नागपुर रहवासी 8 युवक पिकनिक मनाने के लिए वाकी परिसर पहुंचे हुए थे, जिन्हें द्वारका वाटर पार्क जाना था, लेकिन वाटर पार्क बंद होने से वाकी परिसर घूमने वो गए। बारिश होने के कारण कनान नदी में पानी काफ़ी था, जिसके कारण 4 युवकों ने पानी में तैरने का मन बनाया, लेकिन पानी की गहराई का अंदाज न लगा पाने से 4 युवकों की डूबने से मौत हो गई। इस दौरान पानी के बाहर खड़े बाकी 4 दोस्त सिर्फ चिल्लाते रहे। गोताखोरों की मदद से एक युवक की बॉडी मिली है, जबकि अन्य 3 युवक की तलाश जारी है। गौरतलब है कि आए दिन यहाँ ऐसी घटनाएं होती रहती है, बावजूद इसके लोग ऐसी गलती बार बार करते हैं। इस ओर प्रशासन ने ध्यान देने की आवश्यकता है और कड़े निर्बंध लगाने की आवश्यकता आ गई है। नागपुर में हत्याओं का सिलसिला थमता नजर नहीं आ रहा है, जहां कोतवाली पुलिस स्टेशन के अंतर्गत आने वाले शिवाजी नगर परिसर के एक युवक की 2 आरोपियों ने हत्या कर दी, जिसका वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। दोनों आरोपी मौके से फरार बताए जा रहे हैं, जिनकी तलाश पुलिस विभाग कर रहा है। नागपुर में आए दिन हत्या की वारदात लगातार सामने आ रही है। 5 पावली हत्याकांड से नागपुर वासी उभरे ही नहीं थे कि वही आज नागपुर के कोतवाली पुलिस स्टेशन के अंतर्गत एक युवक की हत्या किए जाने की घटना सामने आई है। पुलिस सूत्रों के मुताबिक कोतवाली अंतर्गत के शिवाजी नगर परिसर के रहने वाले योगेश धोंगड़े नामक युवक की 2 आरोपियों ने धारदार हथियारों से हत्या कर दी। आरोपी घटनास्थल से फरार बताए जा रहे हैं, वहीं आरोपियों के नाम अभी तक अज्ञात है। आखिर हत्या किन कारणों से की गई है, इसका पता लगाने में पुलिस विभाग जुट गया है। कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शिवाजीनगर परिसरात एका योगेश धोंगडे नामक माणसाची हत्या झालेली आहे आणि त्यांची हत्या कोलू धोटे नामक आदमीने केलेली आहे आणि त्या हत्यामध्ये दुसरे आदमी पण होऊ शकत आहे। काय नेमकं कारण पुढे आलं? आतापर्यंत हत्या 1 या 2 तास पूर्वी झालेली आहे। आता ते कारण समोर आलेलं नाही आहे, पण प्रायमा फेसाई आता इलिसिट रिलेशनचं कारण होऊ शकत आहे। मृतक आहे ते मृतक जे आहे ते काही काम करत नाही आहे, ते फक्त कधी कधी साफसफाईचं काम करत आहे आणि जे आरोपी आहे ते दूध डेअरीवर नाईट ड्युटीचं काम करत आहे। आज काय घडलं होतं नेमकं? वाद सुरू झाला घरातून? शिवाजीनगर परिसरामध्ये एक जे मागे जे नाला आहे त्या नालेमध्ये त्यांचा वाद झालेला आहे आणि गोलूनी त्यांना चाकूनी वार केलेला आहे। 2 महिला पण यावेळी तिथे होत्या। हा, ते महिला जे होती ते गोलूची आई होती, ते गोलूची पत्नी होती, ते त्यांना रोकन होते, उसका रोक रही थी। आरोपी पडून गेलेला आहे आणि ते अटक होणार आहे। अन्य आरोपीचे नाम निष्पन्न झालेलं नाही आहे। नागपुर संभागीय आयुक्त पद पर पहली बार किसी महिला अधिकारी की नियुक्ति की गई है। इस बार मराठी भाषा विभाग की सचिव प्राजक्ता वर्मा को संभागीय आयुक्त नियुक्त किया गया है, जो नागपुर विभाग में 32वें आयुक्त के तौर पर अपनी जिम्मेदारी संभालने वाली है। नागपुर के इतिहास में पहली बार संभागीय आयुक्त की जिम्मेदारी
किसी महिला अधिकारी को दी गई है। IAS प्राजक्ता वर्मा को नागपुर संभागीय आयुक्त पद पर नियुक्त किया गया है। प्राजक्ता वर्मा 2001 के बैच की IAS अधिकारी हैं, जो सातारा तहसील के एक छोटे से गांव से आती हैं। उनके पिता की जिद के कारण वो IAS अधिकारी बनी। उनके IAS बनने के कार्यालय के बाद औरंगाबाद जिले के वैजापुर में 2003 में वैजापुर समिति को 17 लाख का पुरस्कार उनके कार्यालय में प्राप्त हुआ। यही नहीं, सिडको में यह व्यवस्थापकीय संचालक तौर पर प्राजक्ता वर्मा ने अपनी जिम्मेदारी वो बखूबी तौर से निभाया है। ऐसे में अब प्राजक्ता वर्मा को नागपुर संभागीय आयुक्त के तौर उनकी जिम्मेदारी देखने लायक होगी, जब संभाग को गठन हुए 65 वर्षों बाद आयुक्त के पद पर 6 जिलों का कार्य संभालेंगी। नागपुर ग्रामीण के कुही पुलिस स्टेशन के अंतर्गत हुई हत्या की गुत्थी सुलझा दी है, जबकि फार्म हाउस पर हुई इस हत्या में 2 आरोपियों को ग्रामीण पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। नागपूरचे फिर्यादी ज्ञानेश्वर फुले म्हणून एक पंचशील नगरमध्ये राहणारे पेशेचे वकील यांच्या मांगली शिवार पोलीस स्टेशन कुळी अंतर्गत एक शेत होता, तिथे नरेश कुरुडकर म्हणून शेतीचं काम करीत होता। 8,500 रुपये दरमहा याप्रमाणे ते काम करीत होता। 20 तारीखला ते जे वकील साहेब आपली पत्नीसोबत तिकडे खेतला गेले, तर तिथे त्यांनी नरेश कुरुडकरचा जो लाश तिथे दिसली, त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली। कंप्लेंट दिल्यानंतर आपली कुहीची टीम, पोलीस इन्स्पेक्टर श्री मदने, SDPO श्री टेळे आणि त्यांची टीम आणि सोबत आपली स्थानिक गुन्हे शाखाची टीम तिकडे पोहोचली। ते असा दिसून आला की ते जो बॉडी होती, ते जो मर्डर झाला होता 1-2 दिवस अगोदरचा होता, तिथे काय किडे वगैरे लागलेले होते आणि फ्लाईज वगैरे होती, वास पर येत होता। तो ते जो तपासचे जो आपले जो चक्र फिरवले आणि तपासमध्ये असा निष्पन्न झाला की तिथे अविनाश नरुले आणि राकेश महाजन हे दोघे जो होते फेगडचे राहणारे होते आणि हे नरेशचे ओळखीचे होते। अगोदर अविनाश जो त्या फिर्यादीचे शेतमध्ये काम करीत होता, त्यांना करीब 10 दिवस काम केल्यानंतर त्यांना काढला होता काम करून। त्यांना असं माहिती होती की इथे वकील साहेब जो आहे इकडे पैसे वगैरे ठेवतात, त्यांनी राकेश महाजनसोबत एक कट रचला आणि नरेशची हत्या केली आणि जे पैसे होते ते तो घेऊन गेला। आपली जो टीमने 24 तासाच्या आत ते आरोपी ताब्यात घेतले आणि आरोपीकडे पूछताछ केली, तो त्यांनी हे सर्व जो आहे सच कबुलला आणि त्यांच्याकडे जो करीब 37,20,500 रुपये ते त्यांच्याकडे भेटले आणि आपल्या घरामध्ये ठेवले होते। आणि त्यांनी असे पण कबुली दिली की आम्ही या पैशासाठी दोघे मिळून नरेशचा मर्डर केलेला आहे। मंगलवार को नागपुर महानगर पालिका की महासभा में OBC आरक्षण के संदर्भ में एक प्रस्ताव पारित किया गया। इस प्रस्ताव में जब तक अन्य पिछड़े वर्ग का OBC आरक्षण सुप्रीम कोर्ट में पुनर्स्थापित नहीं हो जाता, तब तक स्थानिक स्वराज्य संस्थाओं के चुनाव को राज्य सरकार द्वारा स्थगिति दी जाए, ऐसा प्रस्ताव महानगर पालिका की सभा में पारित किया गया, जो ऐसा प्रस्ताव पारित करने वाली राज्य की पहली महानगर पालिका बन गई। माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं OBC प्रवर्गाचं जे आरक्षण आहे ते इम्पेरिकल डाटा अवेलेबल नसल्यामुळे स्थगित केलेलं आहे। ही केस ज्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये गेली तेव्हापासून आतापर्यंत अनेक वेळा माननीय सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला इम्पेरिकल डाटा तयार करून सर्वोच्च न्यायापुढे तो ठेवावा अशा प्रकारचे वारंवार आदेश देऊन सुद्धा राज्य सरकारकडनं याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया झाली नाही आणि त्यामुळे एक्सटेन्सिव्ह आरक्षण जे होतं, एक्सटेंडेड आरक्षण होतं, त्याकरता दाखल करण्यात आलेली ही याचिका, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण आरक्षण जे आहे OBCचं स्थानिक स्वराज्य संस्थातलं ते स्थगित केलेलं आहे। त्याचा परिणाम म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही 75% स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, ज्यामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये ज्या काही निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, त्यातील 58,000 OBC प्रवर्गाच्या जागांवर OBC प्रवर्गाचे उमेदवार लढू शकणार नाही
आणि त्याच्यामुळे आज नागपूर महानगरपालिकेतर्फे ठराव करण्यात आलेला आहे की जोपर्यंत हे जे ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना मुदतवाढ संविधानानुसार देण्यात यावी आणि जोपर्यंत हे आरक्षण पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या निवडणुका लावण्यात येऊ नये अशा प्रकारचा आज ठराव नागपूर महानगरपालिकेने पारित केलेला आहे। या ठरावामध्ये सूचक म्हणून मी स्वतः अविनाश ठाकरे सत्तापक्ष नेता, अनुमोदक म्हणून स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश पर आणि दुसरे अनुमोदक म्हणून माननीय विजय झलके माजी स्थायी समिती अध्यक्ष या तिघांच्या सहमतीने या तिघांच्या हस्ताक्षरासह हा ठराव जो आहे महानगरपालिकेच्या पटलावर ठेवण्यात आला आणि सभागृहाने त्यांना एकमताने मान्यता दिली। सोमवार को 5 पौली परिसर के टिमकी में हुए हत्याकांड में आरोपी ने जिस चाकू का इस्तेमाल हत्या करने के लिए किया था वो चाकू आरोपी ने ऑनलाइन मंगाए जाने की बात सामने आई है, जबकि साली से शारीरिक संबंध बनाकर आरोपी ने इस हत्या की वारदात को अंजाम दिया। इस बात का अंदाजा लाश के अस्त व्यस्त अवस्था से लगाया जा सकता है। इस घटना की पोस्टमार्टम रिपोर्ट जब तक नहीं आ जाती तब तक कुछ कहा नहीं जा सकता। ये जानकारी नागपुर के पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने मंगलवार को दी। जे सुरुवातीला आम्ही सांगितले होते तसेच घडल्याचे दिसते। हे जे आरोपी आहे ते त्याचे सासरवाडीला गेला होता, तिथे त्यांची सालीला प्रथम मारला, त्याचे नंतर त्याची सासूला मारला। घरी आल्यानंतर त्यांनी त्याचे पत्नी आणि मुलामुलींना मारून स्वतः आत्महत्या केलेली आहे। हीच समोर आलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। सर, जी साडी होती त्यांच्यासोबत त्यांनी काही अतिप्रसंग वगैरे केला अशी जी एक माहिती आहे त्याच्यामध्ये किती सत्यता आहे? प्रथमदर्शनी असा वाटत आहे, परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेली नाही। काय ऑडिओ क्लिप आहे का निष्पन्न आला आहे का आणि जे व्हॉट्सअप आहे आरोपीचा तिथे काही निष्पन्न झाला आहे का? काही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आम्हाला भेटलेले आहे ज्यावरून अशा प्रकारची घटना घडल्याचे दिसून येते। तर हे साळी आणि या आरोपीचा अनेक वर्षांपासून संबंध होते, त्याबद्दल टिप्पणी करणे शक्य नाही। सर, या आरोपीने जे गुन्ह्यासाठी वापरलेला जो चाकू किंवा जो हत्यार आहे तो त्यांनी कुठून मिळवला होता? गेल्या काही दिवसांपूर्वीच मिळवला होता का? कुठून घेतला होता? बरोबर आहे, ते 5 मेचे सुमारास त्यांनी हे ऑनलाईन किचनमध्ये वापर होणारे असे नाईफचे सेट्स त्यांनी ऑनलाईन मागून घेतला होता। त्याचे मुलीचे नावावर ते पार्सल आलेले आहे। तर प्रत्यक्ष त्याची पत्नीनी बोलवला होता, त्यांची मुलींनी बोलवला होता की त्यांनी आरोपींनी बोलवला होता ते सांगणे सध्याची स्थितीत कठीण आहे। सर, एक महिला वशीकरणासाठी तांत्रिक मात्रिकचा काही उपयोग वगैरे असं काही आढळून आलं का? बरेचसे साईट्स त्यांनी पेरूज केलेले आहे, परंतु त्याचे काही वापर या प्रकरणात झालेली आहे अशा काही दिसून आलेली नाही। सर, काही झोपेचं औषध वगैरे द्यायचं वगैरे असं काही खुलासा झाला आहे? ते PM रिपोर्टमधून स्पष्ट होईल, सध्याची स्थितीत तसे काही दिसून आलेले नाही। चाकू त्यांनी सुमारे 1 महिना आधी मागवला होता, म्हणजे ते आधीपासून त्याचे डोक्यात प्लॅन सुरू होता असं वाटतंय का तपासात? ती आता तपासाची गोष्ट आहे। ते प्रीमेडिटेटेड होता की हीट ऑफ द मोमेंटमध्ये झालेले आहे त्याबद्दल सध्या टिप्पणी करणे शक्य नाही। सर, ही जी साडी आहे ही काही दिवसापासून दुसऱ्या ठिकाणी राहायला अशा प्रकारचे पण गोष्टी समोर आलेली आहे की मधले काळात ते काही वेगळ्या ठिकाणी राहण्यास गेली होती, काही याचे पूर्वी काही वर्ष ते यांचेच आरोपीचे घरी पण राहिलेली आहे। आता काही दिवसापूर्वी ते आईचे घरी स्वतः आली होती। अशा प्रकारचे वेगवेगळे ॲक्टिव्हिटी त्याचे आहे, परंतु त्याचे प्रत्यक्ष या घटनेशी संबंध आहे का याची तपास पुढे चालू आहे। घटनेच्या पूर्वी म्हणजे मर्डरच्या पूर्वी त्या लक्ष्मीबाई यांच्या ज्यावेळी हे घटना ज्यावेळी त्यांचे सासूचे घरी गेली होती त्यावेळी साली एकटाच होती आणि सासू त्यावेळी यांचे घरी होती। ही तपासात निष्पन्न झालेली आहे, परंतु याच्याबद्दल विस्तृत तपास सुरू आहे। डिटेल तपशील आपल्याला नंतर कळवण्यात येईल। वक्त हो गया है एक ब्रेक का, मिलते हैं एक छोटे से ब्रेक के बाद। कहते हैं जब प्रोफेशनल लाइफ रंग लाती है तो पर्सनल लाइफ थोड़ी फीकी पड़ जाती है। गलत, बस बैलेंस जरूरी है। जैसे एक्स्ट्रा लाल और एक्स्ट्रा तेज एक ही चिली पाउडर में हो सकते हैं। नेचुरल रेड और तीखेपन का परफेक्ट बैलेंस है सुरुचि तेजा लाल चिली पाउडर। खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। ब्रेक के बाद आपका स्वागत है।
कन्हान के रहने वाले ग्रामीण पत्रकार संघ के अध्यक्ष रमेश गोड़घाटे के निवास स्थान पर कुछ हमलावरों द्वारा हमला किया गया। मौके से आरोपी फरार बताया जा रहा है। वहीं एक अन्य आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया। नागपुर के कन्हान परिसर के रहने वाले ग्रामीण पत्रकार संघ के अध्यक्ष रमेश गोड़घाटे के निवास स्थान पर कुछ कुख्यात हमलावरों ने हमला किए जाने की खबर आई है। सूत्रों के मुताबिक आरोपी बंटी शर्मा और दीपक गड़े ने पत्रकार गोड़घाटे के निवास के सामने अश्लील बातें कर गाली गलौज कर उन्हें जान से मारने की धमकी दी और घर के सामने रखी गाड़ी के कांच फोड़ दिए। मौके पर पुलिस ने पहुंचकर आरोपियों को हिरासत में ले लिया, जहां से बंटी शर्मा नामक आरोपी भाग निकला। फरार आरोपी की पुलिस छानबीन कर रही है। वहीं दीपक गड़े नामक आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। महाराष्ट्र के अमरावती से लोकसभा सांसद नवनीत कौर राणा को राहत मिली है। सुप्रीम कोर्ट ने बॉम्बे हाई कोर्ट के फैसले पर रोक लगा दी है। राहत मिलते ही नवनीत राणा कौर के समर्थकों ने अमरावती में जल्लोष किया। अमरावती की सांसद नवनीत राणा कौर को आखिरकार सुप्रीम कोर्ट ने फैसला देकर राहत दी है, जिसके बाद अमरावती जिले में उनके समर्थकों ने सड़क पर उतरकर जल्लोष किया है। दरअसल सांसद नवनीत कौर राणा के जाति प्रमाण पत्र को हाईकोर्ट ने रद्द कर दिया था। शिवसेना के पूर्व सांसद आनंदराव अडसुल की अर्जी पर बॉम्बे हाईकोर्ट ने यह फैसला दिया था। पिछले दिनों ही बॉम्बे हाईकोर्ट ने नवनीत कौर राणा का जाति प्रमाण पत्र रद्द कर दिया था। कोर्ट की ओर से नवनीत राणा पर 2 लाख रुपए का जुर्माना भी लगाया गया था। कोर्ट ने फर्जी सर्टिफिकेट को जमा करने के लिए कहा था। ऐसे में अब उनका सांसद पद संकट में आ गया था, जबकि मंगलवार को सुप्रीम कोर्ट ने बॉम्बे हाईकोर्ट के फैसले पर रोक लगाकर सांसद नवनीत राणा को राहत दी है। नमस्कार. ज्या पद्धतीने आज सुप्रीम कोर्टमध्ये जे गुहार मी घेऊन गेलेली होती, हायकोर्टाचे आदेश नंतर हायकोर्टाने जी ऑर्डर दिली त्याच्या विरोधात मी सुप्रीम कोर्टमध्ये गेली होती. पण याची सुरुवात मी आपल्याला सांगते की मी जेव्हापासून राजकारणामध्ये लग्न झाल्यानंतर राजकारणामध्ये प्रवेश घेत होती, समाजकारण सुरू केलं होतं, लोकांची मदत करण्याची सुरुवात केली होती, तेव्हापासून की मी महाराष्ट्राची नाही, मूळची मी महाराष्ट्राची मुलगी नाही. मला तिथून सुरुवात करावं लागलं की मी महाराष्ट्रामध्येच माझा जन्म झालेला आहे, मी महाराष्ट्राचीच मूळची आहे आणि इथेच माझी कर्मभूमी आहे. हे इथून मी सुरुवात केलेली आहे. त्याच्या मागच्या फक्त कारण एकच आहे की मी राजकारणामध्ये येत आहे म्हणून हा सगळं गोंधळ झालेला आहे आणि म्हणून मला प्रूफ करावं लागलं आणि शिवसेनेला प्रूफ करावं लागलं, कारण त्यांनी एलिगेशन केले की महाराष्ट्राची नाही, ही मुलगी महाराष्ट्राची नाहीये, ही बाई महाराष्ट्राला बिलॉंग करत नाही. तेव्हापासून मी संघर्ष करत आहे आणि जेव्हा 2014चे इलेक्शन आले तेव्हापासून 8-9 महिन्याची बाळ हातात असताना पोलीस स्टेशनमध्ये जाणं, हाजिरा देणं, मग कमिटीमध्ये निर्णय लागणं, कमिटीमध्ये जाणं, तिथे तारखा होणं, मग हायकोर्टमध्ये जाणं आणि हायकोर्ट नंतर आज सुप्रीम कोर्टमध्ये, हा सगळ्या गोष्टी कशाला झालेल्या आहे? फक्त एक महिला जी आपले लोकांची आवाज बनून या लोकसभामध्ये लोकांचे हिताची आवाज बनून इथे आवाज उचलते आहे, त्याची आवाज दाबण्याचे जे प्रयत्न होत आहे, मला वाटते गेल्या 9-10 वर्षापासून याच्या मागे. आणि जे माझे विरोधक आहेत आता ते थोडेसे बुजुर्ग झालेले आहेत, त्यांची मानसिकता थोडीशी इथे तिथे झालेली आहे, त्यांना पराजय, ते जे हारलेले आहेत त्यांना ते डायजेस्ट होत नाहीये, म्हणून हा सगळं प्रकरण होत आहे. पण त्यांना माझा एक संदेश आहे की तुम्ही एकदम सिनियर आहे, बुजुर्ग आहे आणि नवनीत राणाने तुमच्या पराजयाने केलेला आहे, अमरावतीचे जिल्ह्याने तुम्हाला नकारलेला आहे, तिकडची जनताने तुम्हाला नकारलेला आहे. आणि ज्या पद्धतीने हायकोर्टमध्ये जे निर्णय आला होता, हायकोर्टचा मी आदर करते, प्रत्येक कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. गेल्या 8-9 वर्षापासून ज्या पद्धतीनं अमरावती लोकसभा या नवनीत राणांनी लढण्याचा जेव्हा निर्णय घेतला, तेव्हा सिटिंग खासदार आनंदराव अडसूळ यांनी वारंवार त्यांच्या तक्रारी केल्या. अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली दिल्लीला, त्या ठिकाणी नवनीत राणा जिंकल्या. त्यानंतर 2013 मध्ये कास्ट स्क्रुटनी कमिटी जी सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननी बनलेली आहे, त्या ठिकाणी सुद्धा नवनीत राणा 3 वेळा जिंकल्या. आणि ह्या सगळ्या कोर्टाचे निर्णय झाल्यानंतर हायकोर्टाने अचानक असा निर्णय देणं हा एक मोठा धक्का होता आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही न्याय मागितला
आणि न्याय मागितल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आज जो न्याय दिला, ज्या पद्धतीनं हायकोर्टाच्या जजमेंटच्या विरोधात त्यांनी केस ऍडमिट करून घेतली आणि अंतिम निर्णयापर्यंत स्थगित दिली आणि मोठ्या प्रमाणात हा मोठा दिलासा एक सुप्रीम कोर्टातून आम्हाला मिळालेला आहे। थाने क्राइम ब्रांच के एंटी नारकोटिक सेल ने कल्याण और डोंबिवली इलाके में छापेमारी कर 1500 के करीब LSD पेपर ड्रग्स बरामद किया। पकड़े गए ड्रग्स की कीमत 1,50,00,000 रुपए है। थाने क्राइम ब्रांच के डीसीपी लक्ष्मीकांत पाटिल ने बताया कि 2 दिन पहले थाने क्राइम ब्रांच के एंटी नारकोटिक्स की टीम ने मुख्य आरोपी भाविक विजय ठक्कर नामक ड्रग्स पेडलर को गिरफ्तार किया था। गिरफ्तारी के बाद आरोपी को कोर्ट में पेश किया गया, जहां कोर्ट ने 21 जून तक आरोपी को पुलिस कस्टडी में भेज दिया। जब भाविक ठक्कर से पूछताछ की गई तो इसने 2 और लोग मणि भार्गव, नवित विल्हेवकर, साथ ही कुछ अन्य लोगों का नाम बताया। नाम पता चलने के बाद एंटी नारकोटिक्स सेल के अधिकारियों ने कल शाम दोनों ड्रग्स पेडलर्स के घर पे छापेमारी की और उस छापेमारी में 1500 के करीब LSD पेपर ड्रग्स बरामद किए गए। LSD ड्रग्स मामले में एंटी नारकोटिक्स सेल की टीम ने इन 3 लोगों के खिलाफ NDPS एक्ट के तहत मामला दर्ज कर उन्हें गिरफ्तार कर लिया है। कारवाई आहे आणि काय आव्हान कराल? ठाणे शहर गुन्हा शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 2 दिवसापूर्वी कल्याण आणि डोंबिवली परिसरातून 3 युवकांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून साधारणपणे 1496 इतके LSD पेपर जे अंमली पदार्थ म्हणून वापरले जातात ते जप्त केलेले आहेत। या कारवाईमध्ये जे 3 युवक ताब्यात घेतलेले आहेत हे 3ही युवक महाविद्यालयीन युवक आहेत आणि त्यांनी विकर या मेसेजिंग ॲपचा वापर करत असताना त्यांना ज्या ॲडव्हर्टाईजमेंट आल्या त्या ॲडव्हर्टाईजमेंटवर क्लिक करून बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज म्हणून माहिती घेतली आणि त्यानंतर पुढे हा प्रताप केलेला आहे। एकंदरीत महाविद्यालयीन युवकांनी अशा पद्धतीनं अंमली पदार्थाची खरेदी करून डार्क वेबच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून कुरिअरमार्फत हे अंमली पदार्थ प्राप्त केलेले आहेत आणि नंतर त्यांच्या ओळखीचे मित्र जवळचे अशा इतर शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांना हे विक्री करण्याचा प्रयत्न केलेला आहे। बऱ्याच वेळेला त्यांनी अशा प्रकारे अंमली पदार्थाची विक्री करून पैसे देखील मिळवलेले आहेत, परंतु या पद्धतीनं पोलिसांनी त्यांना शिताफीने अटक केलेली आहे। सर, किती घातक आहे आणि काय आव्हान कराल? कारण की महाविद्यालयीन युवक खूप मोठ्या प्रमाणात किंवा मग जे काही युवक आहे अशा प्रकारचा ऑनलाईन सगळे बिझनेस करतात, यापूर्वीसारखं ऑफलाईन जास्त करायला पण ऑनलाईन बिझनेस करून अशा प्रकारचे कमी वेळात जास्त पैसे कमवतात आणि मग नशेला लागतात, काय सांगाल सर? निश्चितपणे हे अजामीनपात्र असे दंडनीय अपराध आहेत। यांना दीर्घकाळापर्यंत जामीन मिळण्याची शक्यता नाही आहे आणि अशा गंभीर गुन्ह्यामध्ये शिक्षा झाल्यामध्ये त्यांना अतिशय सश्रम कारावासाची आणि मोठी शिक्षा होऊ शकते। नागपुर के प्रेस क्लब में स्कूल में ऑनलाइन शिक्षा के नाम पर वसूली जा रही फीस को माफ करने की मांग को लेकर पालक संगठन फिर सक्रिय हुए। मंगलवार को आयोजित पत्र परिषद में पालक संगठनों ने ट्यूशन फीस माफ करे अन्यथा बड़ा आंदोलन किए जाने की चेतावनी दी। पहली मांग ये है हमारी कि महाराष्ट्र शासनाने जो हायकोर्टाचा निर्णय आहे पालकांबद्दल जो खूप फेवरेबल आहे त्याचा आधार घेऊन एक अध्यादेश आणावा आणि पालकांना पॅन्डेमिकच्या काळामध्ये आणि ऑनलाईन जोपर्यंत शाळा चालते त्याची फी जी आहे ट्यूशन फी हे रिस्ट्रक्चर करावी। सध्या जी मागणी आहे ट्यूशन फी जी आहे ती फिजिकल क्लासेससाठी आहे, परंतु शासनाने ऑनलाईनसाठी ट्यूशन फीचं रिस्ट्रक्चर करावं ही सुद्धा आमची मागणी आहे, ती पूर्ण करावी असं आम्हाला वाटतं। सगळ्यात पहिले तर EPTA रेकॉर्डिंग जे आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग 2014 पासून ते 2020 पर्यंत त्या शाळांनी सगळ्या शाळांनी ते प्रोड्यूस करावं। त्याच्यानंतर सगळ्या EPTA मीटिंगचे जे मिनिट्स ऑफ मीटिंग आहेत साईन केलेले त्याच्या कॉपीज त्यांनी प्रोड्यूस कराव्या। त्याच्यानंतर जे EPTAचे मेंबर्स आहेत त्यांचे नाव नंबर आणि ॲड्रेस सगळ्या शाळांनी शासनाला किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटला त्यांनी प्रोव्हाइड कराव्या, जेणेकरून याची तपासणी करता येईल की EPTA बरोबर झालेली कंडक्ट झालेली आहे की नाही आहे। EPTA याच्याकरता की EPTA आणि शाळामध्ये यांनाच अधिकार आहे की शाळेच्या पुढच्या वर्षीची फीज किती वाढवायची, काय वाढवायची की नाही वाढवायची। त्याच्यानंतर एक अजून महत्त्वाचा मुद्दा असा की प्रत्येक शाळेचे फायनान्शियल म्हणजे ऑडिट स्टेटमेंट्स जे ऑडिट केलेले आहेत ते दर वर्षाचे 2014 पासूनचे 2020 पर्यंतचे ते शाळांनी एज्युकेशन डिपार्टमेंटला सबमिट करावे, जेणेकरून ते आम्ही RTIच्या माध्यमातून आमच्या तपासणीकरता आम्ही त्यांच्याकडनं मागू शकतो। त्याच्यानंतर तुमच्याद्वारे मी शासनाला आणि एज्युकेशन डिपार्टमेंटला अजून एक विनंती करू इच्छितो की कोर्टाला की एक वेगळी
म्हणजे त्रिसदस्यीय किंवा काय म्हणतात त्याला थर्ड पार्टी कमिटी स्थापन करून प्रत्येक शाळेचं फायनान्शियल ऑडिट करण्यात यावं, जेणेकरून तिथे जर बाजारीकरण झालं असेल, कमर्शियलायझेशन झालं असेल तर ते सगळ्यांच्या समोर यावं. याच्याकरता मी रिक्वेस्ट करतो की एक वेगळी कमिटी स्थापन करून त्यांनी सगळ्या प्रायव्हेट शाळांचं ऑडिट करावं. या बेसिकली आमच्या 5 महत्त्वाच्या मागण्या आहेत. त्याच्यानंतर आत्ता काही शाळांनी जे TC इश्यू केले आहे ते TC इमिडिएटली एज्युकेशन डिपार्टमेंटनी रिइन्स्टेट करावे. जे ॲडमिशन कॅन्सल झाले आहे त्या मुलांना परत त्या शाळेत ॲडमिशन देण्याची प्रक्रिया एज्युकेशन डिपार्टमेंटनी पूर्ण करावी, अन्यथा पालक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. आत्तापर्यंत करत आलो आहोत, याच्या पुढेही आंदोलन होईल. तसंच आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की येणारं जे पावसाळी अधिवेशन आहे त्या अधिवेशनात सुद्धा आम्ही प्रश्न तिथल्या लोकांसमोर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि नाही झालं तर आमचं आंदोलन अधिवेशनाच्या आपल्या विधान भवनाच्या बाहेर आमचं आंदोलन सुरूच राहील. त्याच्यामुळे शासन प्रशासन यांनी याची नोंद घ्यावी आणि पालकांना जी काही मदत करता येईल, ज्या मुलांचं एज्युकेशन बंद झालेलं आहे त्यांना एज्युकेशन परत कसं देता येईल याच्याकडे विचार करून शाळांना आदेश द्यावे आणि पालकांना मदत करावी. आंदोलनाचं स्वरूप काय असणार, धरणे देणार आहे की आणखी काही? दोनों तरीके से आंदोलन जो है वो किए जाएंगे. वह जैसे हम पिछले साल से आप देख रहे हैं कि धरने के माध्यम से भी किया जा रहा है. इसे जो है स्कूल के सामने भी लगातार अलग अलग स्कूल, प्राइवेट स्कूल के सामने भी हमारे पेरेंट्स जाते हैं, क्योंकि जब उन्हें कोई समस्या ऑनलाइन से संबंधित या फीस से संबंधित होती है तो वो स्कूल के सामने जाते हैं. लेकिन स्कूल वहां जब सारे पेरेंट्स हमारे पहुंचते हैं तो वह गेट बंद कर देता है. वह इस तरीके से रिएक्ट करते हैं जैसे कोई पेरेंट नहीं है, वहां पे कोई आतंकवादी पहुंच गया और पहले से पुलिस का बंदोबस्त किया जाता है. अरे ये वही पेरेंट्स हैं जो आपको कई 10 साल से फीस दे रहे हैं और आप उनके लिए उनकी बात नहीं सुन रहे हैं और उनके लिए गेट बंद कर दिया जाता है. तो आने वाले समय में बहुत बड़ा आंदोलन जो पूरे देश में 15 से 20 स्टेट के, जैसे हमारे साथ में आज पेरेंट्स एसोसिएशन जुड़े हुए हैं, आज उनके साथ में मिलकर एक बड़ी योजना बनाई जाएगी और पूरे देश में यह समस्या चल रही है और सभी को क्लब करके एक बड़ा आंदोलन किया जाएगा. सभी से हमारी बात चालू है. इसलिए हम सरकार से यह उम्मीद करते हैं कि आप जल्द से जल्द इस विषय को लें और इस पर पालकों को जो रियायत देनी चाहिए वो रियायतें दें, और अगर नहीं देंगे तो आने वाले समय में बहुत बड़ा आंदोलन रोडों पर आपको देखने के लिए मिलेगा. नागपुर जिले में मंगलवार 22 जून को 30 मरीज कोरोना पॉजिटिव पाए गए हैं. पिछले कुछ दिनों से नागपुर में कोरोना संक्रमितों का आंकड़ा निरंतर कम होता जा रहा है, जो नागपुर वासियों के लिए राहत की बात है. जबकि कोरोना से ठीक होने वाले मरीजों की संख्या में वृद्धि हो रही है. आज 120 मरीज कोरोना मुक्त हुए हैं, जबकि 2 लोगों की मौत हो गई है. आज कुल 7041 लोगों की कोरोना जांच करवाई गई. तो प्राइम टाइम न्यूज में आज इतना ही. आपसे कल फिर मुलाकात होगी. तब तक बने रहिए वीकेबी न्यूज के साथ. नमस्कार.